नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. असं म्हटलं जातं, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळत असतात, परंतु केवळ एका फोन कॉलच्या माध्यमातून लग्न झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यात केवळ एका फोनच्या रॉंग नंबरमुळे या लग्नाच्या गाठी जुळल्या. मुंबईतील मालाडमध्ये राहणारा रवी आणि ललिता यांच्या लग्नाची सदरची कहाणी समोर आली आहे. लग्नानंतर ललिताच्या चेहऱ्यावरील शस्त्रक्रियेचा खर्च प्रसिद्ध सिने अभिनेता विवेक ओबेरॉय करणार आहे. ठाण्यातील रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये काल हे दोघं विवाहबद्ध झाले. ठाण्यातील कळवा येथील वाघोबा नगर येथे राहणारी ललिता बन्सी ही मुलगी 5 वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये गेली असताना तिच्या मामाच्या बरोबर तिचा किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे त्याने तिच्यावर राग काढण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून तिचा चेहरा विद्रूप केला. त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पुन्हा वाघोबा नगर येथे सदरची मुलगी आली असतानाच तिच्याकडून एक फोनवर रॉंग नंबर लागला. तो मालाड येथे राहणाऱ्या रविशंकर याला. त्यानंतर त्यांची एकमेकांशी मैत्री झाली. या मैत्रीचं रूपांतर काल लग्नामध्ये झालं. एका खाजगी कंपनीत कामाला असणाऱ्या रवीने तिला एक प्रकारे नवजीवन दिलं आहे. तिच्या चेहऱ्यावर प्रेम नसून तिच्यावर प्रेम असल्याचं त्याचं म्हणणं आहे. तर तिने देखील माझं आयुष्य सुधारलं असल्याचं सांगितलं आहे. ठाण्यातील या रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये रविशंकर आणि ललिता यांच्या लग्नाचे साक्षीदार होते ते ॲसिड सर्वायवर्स साहस फाउंडेशनचे पदाधिकारी. या संस्थेच्या अध्यक्षा दौलत बी खान या महिलेने सदरची संस्था सुरू केली असून आज रवीने ललिताला नवीन आयुष्य दिल्यामुळे तिचे आभार मानले आहेत. तसंच त्यांच्या संस्थेत एकंदर 21 अशा प्रकारच्या मुली आहेत. त्या मुलींना आधार देणं. लड़की को जिंदगी जीने का हक है. एसिड डालने से ज़िंदगी उसकी रुक नहीं जाती है. और ऐसे लोग जो भी राहुल जी हमारे रविशंकर उन्होंने अपनाए, इससे एक मैसेज जाता है कोई और भी आगे बढ़ के दूसरी विक्टिम के लिए भी हमारे आगे आएंगे. ठाण्यातील कळवा परिसरामध्ये राहणाऱ्या ललिताच्या लग्नाची गाठ केवळ पत्रिका पाहून किंवा कोणाच्या मध्यस्थीने जुळली नसली तरी तिचं लग्न तिनेच ठरवलं असलं तरी मुंबईतील काही स्वयंसेवी संस्था जर समोर आल्या तर नक्कीच अशा प्रकारच्या इतर मुलींचं देखील आयुष्य सुधारू शकेल. ठाण्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरात असलेली मैदानं कोणत्याही अटी शर्तींवर बिल्डरांना देऊ नका. महानगरपालिकेच्या ताब्यात ही मैदानं घेऊन त्यांचा विकास करा अशी मागणी भाजप नेते आमदार श्री संजय केळकर यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये चर्चेविनाच भाईंदरपाडा येथील मैदान मोठ्या बिल्डरला देण्याचा ठराव सत्ताधारी शिवसेनेने केला असून त्याला आमचा ठाम विरोध आहे. हा ठरावच अनियमित असून बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. कोणताही प्रस्ताव एकतर समान संधी या तत्त्वावर आणावा लागतो. तसं न करता विशिष्ट विकासकाला समोर ठेवून आणल्याने तो बेकायदेशीर आहे. त्यामुळे मैदानं महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात ठेवून ते विकसित करावी अशी ठाम भूमिका आमदार केळकर यांनी घेतली आहे. आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा न करता ठराव मंजूर करणं हे अयोग्य असून अशा सर्व ठरावांची फेर तपासणी चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि मेंटर ऑन रोड या 2 संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला असून या 2 संस्थांच्या माध्यमातून देशभरामध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. मेंटर ऑन रोडचे संस्थापक श्री जगत शहा आणि सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष श्री माधवराव भिडे यांच्या दरम्यान नुकताच हा करार संपन्न झाला. यावेळेस सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी श्री नरेंद्र बगाडे त्याचप्रमाणे विश्वस्त श्री अशोक दुगाडे हे देखील उपस्थित होते. यापुढे सॅटर्डे क्लब आणि मेंटर ऑन रोड या दोनही संस्था एकमेकांना विविध क्षेत्रामध्ये सहकार्य करणार आहेत. त्यामध्ये बिझनेसमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून ऑनलाईन मार्केटिंग, मनुष्यबळ विकास, इनोव्हेशन्स, इंटेलिजन्स, एक्सपोर्ट त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रांमध्ये सहाय्य करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये वाढ व्हावी, बिझनेस अपग्रेड करावा या दृष्टिकोनातून मार्गदर्शन व्यावसायिकांना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योजकता वाढावी यासाठी या दोनही संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दोनही संस्थांच्या सदस्यांना सप्लायर, परचेसर मिळवून देण्यासाठी त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी ट्रेनिंग देण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील अशी माहिती दोनही संस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक
माननीय श्री प्रकाश कोटवानी यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। पुनश्च एकदा ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री प्रकाश कोटवानी साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ शिवसैनिक माननीय श्री विजय उर्फ बाळा चिंदरकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे शहरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या माननीय श्री विजय चिंदरकर साहेबांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या, हितचिंतकांच्या आणि मतदारांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये Magic Transapp app, Transapp Zap, Transapp app। एक ही virtual ID से transaction है secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल, सिंपल इजी फास्ट है ये Transapp, just like a finger snap। Transapp app, Transapp app। बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका, 50% महासेल। किती? 50% महासेल। हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ। बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात। अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ, एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम, ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव। चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये। बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे। दूरध्वनी 022-2530-4837। बॅरॉन मेन्स स्टुडिओ। ज्येष्ठ समाजसेवक आणि ज्येष्ठ शिवसैनिक श्री विजय चिंदरकर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे। श्री विजय चिंदरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटप, त्याचप्रमाणे फळ वाटप आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आल्याचं श्री विजय चिंदरकर यांनी सांगितलं। वाढदिवस सामाजिक बांधिलकीमधूनच आज आम्ही साजरा करत आहोत, तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण हा वाढदिवस साजरा करत आहोत। शाळेतील मुलांना जे वेकेशन बॅचेस वगैरे आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना, मुलांना, अनाथ आश्रममधील मुलांना, या सर्वांमध्ये एकरूप होऊन हा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा। ठाणे शहर सध्या स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे। सर्वत्र विकासाची कामं सुरू आहेत। या विकासामध्ये आपला देखील सहभाग असावा एवढीच इच्छा असल्याचं श्री चिंदरकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। एक समाजसेवक आणि माझे मिसेस ह्या विभागाची नगरसेविका आहे, लोकप्रतिनिधी आहे, तर त्या दृष्टिकोनातून प्रभाग आणि ठाणे खरोखरच ज्या प्रगतीपथावर आहे त्याच्यात आमचा कुठेतरी हातभार लागावा हीच संकल्पना आहे। 5 वर्षांमध्ये 3 वेळेस नागरिकांनी आपल्याला निवडून दिलं, त्यामध्ये श्री विजय चिंदरकर यांचा मोठा वाटा असल्याचं सौ कांचन चिंदरकर सांगतात। त्यामुळेच प्रभागामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामं आपण करू शकलो असं देखील कांचन चिंदरकर सांगतात। आता तर म्हणजे माझं हे तसं 5व्या वर्षातलं
तिसऱ्या वेळेला लोकांनी मला निवडून दिलं आहे, तर त्यांचे मी खरंच मनापासून खूप आभार मानेल की त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचली आणि माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट असतो. आमचे जे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, त्यांचा सगळ्यांचाच. माझा प्रभाग माझी माणसं ही संकल्पना आपण राबवलेली आहे. त्या माध्यमातून विविध विकासाची कामं सुरू आहेत. जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम, अशा उपक्रमांमुळे हा प्रभाग नेहमी चांगला चर्चेत राहतो असं देखील यावेळेस कांचन चिंदरकर यांनी सांगितलं. ज्याप्रमाणे जुन्या प्रभागात कामं झालेली आहेत, त्याचप्रमाणे नवीन प्रभागामध्ये देखील आता उत्कृष्ट कामं होत असल्याचं कांचन चिंदरकर यांनी सांगितलं. माझं ध्येयवाक्य जे आहे, माझा प्रभाग माझी माणसे, तर मला तसंच वाटतं की हा प्रभाग म्हणजे माझीच घरातलं एक कुटुंब आहे. तर त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न करत असते. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण आता जॉगिंग ट्रॅक बांधतो आहे, लहान मुलांसाठी आपण खेळणी लावलेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतं, अनेक अशा जे उपक्रम असतात ते की आम्ही आमच्या प्रभागामध्ये राबवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि नवीन नवीन गोष्टी इथे आणण्याचा प्रयत्न करतो. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे शहरातील C1 या गटात मोडणाऱ्या सर्व इमारती निष्कासित करून त्या सर्व इमारती उद्यापासून रिकाम्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान धोकादायक इमारतींविषयी अद्ययावत माहिती प्राप्त व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नागरिक यांना विश्वासात घेण्याच्या सूचना देखील जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. धोकादायक इमारतींबाबत सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस आयुक्तांनी सदर आदेश दिले आहेत. ठाणे शहरामध्ये एकंदर 3693 अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची संख्या आहे. यातील C1 म्हणजे अतिधोकादायक या संवर्गात एकंदर 69 इमारती येत असून या इमारतींपैकी खाली केलेल्या सर्व इमारती उद्यापासून निष्कासित करण्याची कारवाई करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिका आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करतानाचं चित्र ठाणेकर नागरिकांना बघायला मिळत होतं. ठाणे शहर फेरीवाला मुक्त शहर करण्याची प्रशासनाची भूमिका नाही, मात्र त्यांचं योग्य नियमन होणं गरजेचं आहे असं मत महापालिका आयुक्तांनी व्यक्त केलं आहे. या संदर्भात काल एका बैठकीचं आयोजन महापालिका आयुक्तांनी केलं होतं. ठाणे शहरातील फेरीवाल्यांच्या समस्येच्या मुळाशी जाऊन त्यांचं नियमन करणं, त्यासाठी आवश्यक तिथे जागेची उपलब्धता करणं, त्यांचे नोंदणीकरण आणि त्यांना ओळखपत्र देणं याबाबत महापालिका, पोलीस अधिकारी आणि विविध फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस ते बोलत होते. फेरीवाला मुक्त शहर ही संकल्पना जगभरात कुठेही नाही असं स्पष्ट करून आयुक्तांनी
फेरीवाला ही समाजाची आवश्यकता आहे, मात्र त्यांच्यापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं ही प्रशासनाची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांचं नियमन करणं आवश्यक असल्याची भूमिका देखील आयुक्तांनी मांडली आहे. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.